नीट पेपरफुटीच्या प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीनं आता त्यांचा मोर्चा दिल्ली पोलिसांकडे देखील वळवलाय। आंदोलकांवरती लाठी उगारणाऱ्या एकाही पोलिसाला सोडणार नाही असा निर्धार जंतर मंतरवरच्या आंदोलनातल्या मंचावरून आज करण्यात आला। तर दुसरीकडे आंदोलकांची ओळख परेड करण्यासाठी दिल्ली पोलिसांकडून आता AI तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याचा दावा आहे। कॉकरोच जनता पार्टी आणि दिल्ली पोलीस हा संघर्ष कोणत्या वळणापर्यंत येऊन ठेपलेला आहे बघूया। जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीने सुरू केलेल्या आंदोलनाचे, पोलिसांकडून आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचे, आंदोलकांकडून पोलिसांना झालेल्या मारहाणीचे आणि याशिवाय बऱ्याच गोष्टींच्या व्हिडिओचा सोशल मीडियावर पूर आलाय आणि त्याच व्हिडिओंपैकी हा एक व्हिडिओ आहे, तो पहा। क्योंकि यहाँ पर स्क्रीन देखिए, स्क्रीन इससे पहले पुलिस हटा दे यहाँ से हम लोगों को। जल्दी देखिए, आप फोटोज आ रहे हैं, सबका नाम आ रहा है, सबकी डिटेल्स आ रहे हैं, लड़कियों के भी फोटोज हमें यहाँ पर नजर आ रहे हैं। आप देख सकते हैं यहाँ पर कितनी ज्यादा स्क्रूटनी है दिल्ली पुलिस की। यहाँ पर देखिए डिटेल्स हमें नजर आ रहे हैं, हम नाम भी पढ़ पा रहे हैं थोड़े बहुत। और यहाँ पर लड़कियां जो भी इस कैमरे के सामने आ रहे हैं उसका जो डिटेल्स है वो यहाँ सामने आपको लैपटॉप पे स्क्रीन पर नजर आ जाएगा। एक्सपोजसह इतर सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे सध्या नव्या वादाला तोंड फुटलंय। जंतर मंतरवर येणाऱ्या आंदोलकांची ओळख पटवण्यासाठी दिल्ली पोलिसांकडून फेशियल रेकग्निशन व्हॅनचा उपयोग केला जातोय असा आरोप आंदोलकांनी केला आहे। AIच्या मदतीने येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाचे चेहरे आणि आंदोलनाचं लाईव्ह फुटेज मिळवून त्यांची सविस्तर माहिती मिळवली जाते असाही आरोप केला जातोय। दिल्ली पोलिसांच्या व्हॅनमध्ये गोळा केला जाणारा हा डेटा इतर सरकारी डेटाबेस सोबत किंवा आधार सोबत कनेक्टेड आहे का असा सवालही नेटिझन्सकडून उपस्थित केला जातोय। दिल्ली पोलिसांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळले आहेत। दरम्यान या सगळ्या दाव्यावर आणि आरोपांवर दिल्ली पोलिसांनी इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राला प्रतिक्रिया देत त्यांची बाजू मांडली। आमच्याकडे गुन्हेगारांच्या फोटोसह मोठा डेटाबेस उपलब्ध आहे। CCTV कडून मिळणारं फुटेज फेशियल रेकग्निशन सिस्टीममुळे प्रोसेस केलं जातं। आमच्याकडील रेकॉर्डवरच्या गुन्हेगाराशी एखादा चेहरा मिळतोय का याची चाचपणी केली जाते। प्रत्येक आंदोलकाची ओळख पटवण्यासाठी ही पद्धत वापरली जात नाही असं दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे। दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे। मात्र 20 जुलैला संसदेच्या दिशेने निघालेल्या मार्चवर झालेल्या कारवाईनंतर दिल्ली पोलीस देखील कॉकरोच जनता पार्टीच्या निशाण्यावर आले आहेत। देखो, हम यहाँ पर 1 महीने से ज्यादा शांतिपूर्ण तरीके से बैठे हुए हैं। हमने कहीं से भी कोई भी गलत कदम नहीं उठाया। वी आर लॉ अबाइडिंग सिटीजन, वी आर सिटीजन दैट बिलीव इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया। हम हमारी तरफ से कोई भी ऐसी हरकत नहीं करेंगे जिससे देश को नुकसान हो। बाकी जिसने गुंडागर्दी करी है वो पूरे देश में 20 जुलाई को देख लिया है। गुंडागर्दी पुलिस वालों ने करी है। जो बच्चों के सर फोड़े वो पुलिस वालों ने फोड़े। यहाँ पर जो पत्थरों से भरे ट्रक लगाए हुए थे वो पुलिस वालों ने लगाए हुए थे। तो ये बहुत ही सोची समझी साजिश थी सरकार की और दिल्ली पुलिस की। हर एक ऑफिसर जिसने सीधा बच्चों के ऊपर हमला किया, सर फोड़ा, हाथ तोड़े, पैर तोड़े, थप्पड़ मारा, छोटी बच्चियों का, लड़कियों का मोलेस्टेशन किया, सेक्सुअल असॉल्ट किया, वो एक पुलिस ऑफिसर को हम लोगों ने चेतावनी दी है कि हम लोग चुप नहीं बैठेंगे। सब याद रखा जाएगा एंड हम लोग भूलेंगे नहीं कि क्या हुआ उन लोगों के साथ। आंदोलकांवर कारवाई करणाऱ्या दिल्ली पोलिसांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्याचं आवाहन कॉकरोच जनता पार्टीने केलंय। त्यासाठी खास वेबसाईट देखील तयार करण्यात येणार आहे। हम लोग एक वेबसाइट लॉन्च कर रहे हैं। उस वेबसाइट में हम लोग सारे प्रदर्शनकारियों को रिक्वेस्ट करेंगे कि जिन पुलिस वालों ने उनके ऊपर हमला किया, अटैक किया, उनका सर फोड़ा, अगर उनका आपके पास पिक्चर्स है, अगर उनका आपके पास वीडियोस है तो वो आप अपलोड करें। हमारा कॉकरोच जनता पार्टी का जो टीम है वो उसको छाटेगा, आइडेंटिफाई करेगा। एक पुलिस वाले को हम आइडेंटिफाई करेंगे एंड उनके खिलाफ एक कंप्लेंट फाइल करेंगे, ये बोलते हुए कि FIR उनके खिलाफ फाइल होना चाहिए। जंतर मंतरच्या दिशेने येणाऱ्या प्रत्येक वाहनाची दिल्ली पोलिसांकडून तपासणी सुरू असून काही तरुण तरुणींना विनाकारण ताब्यात घेतलं जातंय असा नवा आरोप CJP ने केलाय। पूरे दिल्ली में मेजरली निजामुद्दीन और लोधी रोड के पास पुलिस ने अपने नाकाबंदी लगाई हुई है और वहाँ पे वो ऑटो रोक रहे हैं, वो कैब रोक रहे हैं और जितने उसमें बच्चे अगर बैठे हुए हैं
उनको वो बिना किसी रीजन के पुलिस स्टेशन में डिटेन कर रहे हैं। और कल ये बहुत ज़्यादा हुआ है, रात भर हुआ है, आज सुबह भी जब मैं आ रही हूँ तब भी हुआ है। हमें लॉयर से पता चला है कि वहाँ पे जब वो जा रहे हैं तो उन्हें पहले मिलने नहीं दिया जा रहा है और उनको बहुत ज़्यादा ट्राई करना पड़ रहा है, लीगल जो उनको असिस्टेंस देनी है उसके लिए। जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला देशविघातक शक्तींचा पाठिंबा असल्याचा आरोप देखील ऐकायला मिळाला। त्यावर कॉकरोच जनता पार्टीचं काय म्हणणं आहे ते तुम्हीच ऐका। इस पर जो अभी की फॉरेन फंडिंग हो रहा है, चाइना का एंगल है, पाकिस्तान का एंगल है, तो मुझे लगता है ना फिर तो अमित शाह का भी फेलियर है कहीं ना कहीं। तो शायद धर्मेंद्र प्रधान के साथ साथ उनका भी इस्तीफा हो ही जाना चाहिए। उनके रहते हुए कैसे कोई दूसरा देश, उनके अमित शाह जो इतने ताकतवर नेता, उनके रहते हुए कोई दूसरा देश कोई कैसे इंडिया के इंटरनल अफेयर्स में इन्वॉल्व हो रहा है। लाइक चाणक्य जी की भी फिर कहीं ना कहीं गलती है। फक्त दिल्लीच नव्हे तर ज्या ज्या ठिकाणी जंतर मंतरवरच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी तरुणाई रस्त्यावर उतरली तिथे तिथे पोलीस आणि तरुण वर्ग आमने सामने आलाय। विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांकडून झालेल्या कथित अतिबळाच्या वापराची चौकशी होऊन केवळ कारवाई करणाऱ्यांचीच नव्हे तर आदेश देणाऱ्या यंत्रणेचंही उत्तरदायित्व निश्चित झालं पाहिजे। हा मुद्दा राज ठाकरेंनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून मांडण्याचा प्रयत्न केला। शिक्षकांना विद्यार्थ्यांना मारण्यास कायदेशीर बंदी आहे, मग आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज का? पोलिसांनी फक्त गर्दी पांगवण्यासाठी नव्हे तर सूड भावनेनं मारहाण केल्याचं दिसतंय। पोलीस स्वतःहून अशी कारवाई करत नसून त्यांना आदेश दिले जातात, त्यामुळे आदेश देणाऱ्या यंत्रणेची अधिक जबाबदारी। युनायटेड नेशन्सचे काही महत्त्वाचे नियम आहेत जे एम्नेस्टी इंटरनॅशनल पण पाहतं। नॉर्वे, जर्मनी, स्वीडन, फिनलँड, डेन्मार्क आणि न्यूझीलंड सारख्या देशांमध्ये अशा घटनांची कठोर चौकशी केली जाते। सरकारकडून अपेक्षा कमी झाल्यानं विद्यार्थी रस्त्यावर उतरतात, त्यामुळे या विषयावर नागरी समाज आणि संसदेत व्यापक चर्चा होण्याची गरज आहे। लोकशाहीची परिपक्वता विरोध किती कठोरपणे दडपला जातो यावर ठरत नाही, तर विरोधाचा आवाज कसा संयमानं आणि पुढच्या परिणामांचा विचार करत हाताळते हा आहे। ज्यांच्या खांद्यावर कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी आहे ती पोलीस यंत्रणा आणि ज्यांच्या खांद्यावर देशाच्या भविष्याची जबाबदारी आहे ती तरुणाई, या दोघांमध्येही एकमेकांवरचा विश्वास अबाधित राहणं गरजेचं आहे। मात्र सध्या देशभरात सुरू असलेल्या आंदोलनामुळे त्या विश्वासाला तडा तर जात नाहीये ना, याचा प्रत्येकाने विचार करायला हवा। कारण आंदोलन कधी ना कधी संपेल, मात्र विश्वास परत मिळवणं तेवढं सोपं नाहीये। दिल्लीहून वेदांत नेब आणि सोमेश कोलगे, एबीपी माझा, मुंबई।